पिंजरा पिंजरा रे. मैं तुझ्यावर खूप अन्याय केलं, करतेय. मला माफ कर. मैं काय करू सांग ना. तू बाबांसारखा वागतोस. नारायणी ताई बी अक्कांसारख्याच वागतात. बर म्या माझ्या आईसारखी नाही वागणार. हे समजत थांबायला पाहिजे. नाहीतर त्रिकोण बदलेल. पण गोष्ट तीच. किती वेळ झाला दोघे जण बोलतायत. जाम टेन्शन आलंय मला. नारायणी, स्वतःच्या वागण्यामुळेच ही परिस्थिती ओढवली असतो. मला माफ कर. मी माझ्या एकमेव नात्याची तूर फकस्त तुझ्या हातात आहे. मी नारायणी विरुद्ध तक्रार केली तर त्याचे परिणाम काय असतील याचा अंदाज असेलच ना तुम्हाला. हो. आणि मी तक्रार करू नये असंच वाटत असेल ना तुम्हाला. तर मग मला तुमच्याशी आणि नारायणीशी एकांतात जरा बोलायचं. मी जर तक्रार मागे घेतली तर माझा फायदा. खूपच फायदा आहे. तू म्हणशील तसं मी आयुष्यभर वागायला तयार आहे. या घरात मी मानवर करून सुद्धा बघणार नाही. त्यापेक्षाही चांगला आणि भारी पर्याय माझ्याकडे. तू या घरातून कायमचं निघून जायचंस. मला डिवोर्स देऊ. डिवोर्स माय फूट. तुला जे काही करायचं ना ते कर. पण मी बस शांत हो. वीरला बोलू दे. तुमच्यातली गुरमी, उद्धटपणा, बेरकीपणा सगळाच आला हिच्यात. पण तुमची बुद्धी का नाही हो घेतली हिने? मला माझं बरं वाईट कळतं. ते तुला कळत असतं ना नारायणी तर कधीच मला डिवोर्स दिला असतास तू. नारायणी तुला डिवोर्स देईल. मी असं काहीही करणार नाहीये. मला माझा संसार महत्वाचा आहे आणि त्यासाठी मी त्या आनंदीला पुन्हा मारायला कमी करणार नाही. हात लावून दाखव दिला आणि मग बघ मी काय करतो ते. आपण वेळ वाया घालवतोय. तू तक्रार मागे घे म्हणजे पुढच्या कामाला आपण मोकळे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी इन्स्पेक्टर. मी तुमचा खूप वेळ घेतला. पण मला माझी तक्रार मागे घ्यायची. ओ चिरंजीव, हे काय लावलंय तुम्ही? काय ऊन पावसाचा खेळ चालवलाय? हे बघा तात्या, मी फक्त तक्रार मागे घेतोय. पण मी मेडिकल करणार आहे आणि त्याची कॉपी एनसीला जोडणार आहे. चला, या गावातल्या 2 मोठ्या कुटुंबाचा वाद संपला एकदाचा. वीर त्याला हवं तसं करण्यासाठी वाटेल ते करतोय. त्यामुळे आता त्याच्या भाषेतच त्याला उत्तर दिलं पाहिजे. मामा, तुला नाही वाटत तो चुकीचा वागला? आम्ही तरी त्याच्याशी सरळ कुठे वागलोय. पण एक गोष्ट निश्चित, हा तुझ्या संसाराचा प्रश्न आहे आणि काहीही झालं तरी मी तुझा संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही. तू जितकं माझ्यापासून लांब जायचा प्रयत्न करशील ना आनंदी, तितकाच मी तुझ्या जवळ येत राहीन. तुझ्या याच स्वभावामुळे मी तुझ्या आणखीनच प्रेमात पडलो. आणि काळजी करू नकोस, मी तुला कुठल्याही त्रिकोणाचा कोण होऊ देणार नाही. कारण इथून पुढे माझ्या संसाराला फक्त 2च बाजू असतात. एक मी, दुसरी तू.